सांगाल सध्याची वैजापूरची जी राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या जे शहरात आणि तालुक्यात जे आहे तर ते महायुतीचीच म्हणजे बोलबाला म्हणता येईल सगळ्याकडे. आणि राहिला विषय स्थानिक पातळीवर, तर जशी सेनेची ताकद आहे तशीच भाजपची सुद्धा ताकद आहे. बरं, शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे वेगवेगळे लढणार अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, जनतेचा कौल कोणाकडे असेल? तर सेना आणि भाजप यांची जर समोरासमोर लढत झाली तर ह्या लढतीत उमेदवार कोण असतील यावर ही संपूर्ण निवडणूक अवलंबून आहे. आणि त्यानंतरच आपण त्याच्यावर भाष्य करू शकतो. उमेदवार कोण आहे याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे. बरं, आता तुम्ही जसं सांगितलं की उमेदवार, मात्र आमदार रमेश बोरनारे यांनी नुकताच एक कार्यकर्ता मेळावा झाला आणि त्यामध्ये शिवसेनेला युतीची जागा सुटावी अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. तर युतीचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे का? काय वाटतं तुम्हाला, युती होईल का? जितकं आपलं वाचन आणि राजकीय म्हणजे जास्त प्रमाणात नाही पण थोडा जो काही अभ्यास आहे त्या आधारे महायुती हा विषय जो आहे तो राज्य पातळीवरचा विषय आहे. आणि तिथून राज्य पातळीची जे नेते मंडळी आहेत त्यांची अपेक्षा आहे की महायुतीतच निवडणुका व्हाव्यात. विशेष करून शिंदे गटाची अपेक्षा आहे ही राज्य पातळीवरून. त्याच्यामुळे आणखीन स्थानिक पातळीच्या निवडणुकीसाठी त्यांना ग्रीन सिग्नल भेटलेलं नसावं